संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली आहे। प्रेयसीनं लग्नासाठी तगादा लावला, त्यामुळे प्रियकरानं प्रेयसीला घाटावरून खाली ढकललं। दरम्यान या घटनेत दीपाली त्रिभुवन नावाच्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे, तर आरोपी अनिलला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। पाहूयात। प्रियकराकडून प्रेयसीचा कडेलोट। प्रियकरानं प्रेयसीला घाटात ढकललं। संभाजीनगरच्या दौलताबाद मधली घटना। छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली। फिरण्याचं नाव करून प्रियकर आपल्या प्रेयसीला दौलताबादच्या घाटात घेऊन आला। दरम्यान घाटाच्या एका कडेला दोघांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या। दरम्यान यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि प्रियकरानं प्रेयसीला घाटातून खाली ढकललं। दीपाली त्रिभुवन प्रियकर सुनील खंडागळे सोबत दौलताबादच्या घाटात फिरायला गेली होती। लग्न करण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला। दरम्यान यानंतर आरोपी सुनीलनं दीपालीचं डोकं दगडावर आदळलं। दगडावर डोकं आदळल्यामुळे दीपाली बेशुद्ध पडली। त्यानंतर सुनीलनं दीपालीला घाटातून खाली ढकललं। छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद घाटात प्रियकरानं प्रेयसीचा या घाटातनं ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। आपण बघतोय की फॉरेन्सिकचं पथक नुकतंच या ठिकाणी दाखल झालं होतं। त्यांनी सगळ्या या प्रकरणाची माहिती घेतली। या कठड्यावर ते दोघं बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळते आणि बोलत असताना त्यांच्यात काहीतरी किरकोळ वाद झाला अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यात प्रियकरानं प्रेयसीला धक्का दिला। ही प्रेयसी इथून खाली पडली आणि घरंगळत बरीच जवळपास 150 मीटर खाली गेली आणि तिथंच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर प्रियकर इथून पळून गेला। ही सगळी बातमी, ही माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी तो मृतदेह या ठिकाणावरून बाहेर काढलेला आहे आणि आता उत्तरीय तपासणीसाठी त्याला संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलंय। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तरुणीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला। याबाबत शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी प्रियकर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे। तिचे माझी वाद झाली, घाटामध्ये घेऊन आलो तिला। घाटामध्ये वाद झाल्यानंतर तिथं मी तिचे दगडावर डोके आपटले 2-3 वेळेस। बेशुद्ध झाल्याचे समजल्यानंतर मी तिला तिथंच खोल दगड खाली फेकून दिले आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला इथं माहिती देण्यासाठी आलेलो। मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे। मुलगी माझी होती मोठी, माझी मागणी आता एकाची त्याला फाशी सजा झाली पाहिजे, त्या सुट्टा नाही पाहिजे, एवढंच म्हणणं आहे बा। माझी मुलगी तर मेली, आता ती काय वापस येणार नाही मेली, पण त्याला कडी सजा झाली पाहिजे। गेल्या वर्षभरापासून दोघेही प्रेमसंबंधात होते। आधीच्या नवऱ्यासोबत दीपाली विभक्त झाली होती आणि सुनील सोबत तिनं लग्नगाठ बांधण्याचं स्वप्न पाहिलं होतं। मात्र लग्नासाठी तगादा लावल्यामुळे सुनीलनं थेट दीपालीचा काटाच काढला। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।